विपन चिकामणी, नाव जणू कमळासारखं, सौंदर्य, सात्विकता आणि नाजूकपणा. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कुंडारा भागात जन्मलेली विपंचिका घरच्या साध्या सुसंस्कृत कुटुंबात वाढलेली होती. तिचं शिक्षण एक प्रतिष्ठित कॉलेजमध्ये झालं होतं. तिच्या वडिलांचा लहानसा दुकानाचा व्यवसाय होता. आई गृहिणी आणि एक धाकटा भाऊ. छोटं पण एकत्र प्रेमळ घर. 2020च्या सुरुवातीला लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तिला स्थळ आलं. एक तरुण, UAE मधील शारजहामध्ये नोकरी करणारा. सुरुवातीच्या भेटीत त्याचा आदर्श नवरा वाटावा असा स्वभाव, सौम्य बोलणं आणि स्वतंत्र विचारांची कुटुंब व्यवस्था सांगितली गेली. लग्न झालं. काही महिन्यातच ती शारजहाला गेली. तिच्या डोळ्यात नवीन जीवनाची स्वप्न होती. पण हळूहळू त्या स्वप्नांचं काय झालं हे कोणालाही कळलं नाही. त्या शारजामधील अल नहदा भागात एक छोटंसं अपार्टमेंट होतं. सुरुवातीला सगळं आलबेलं होतं, पण हळूहळू घरातले आवाज बदलू लागले. सासरे सतत तिच्या अंगावर टोकाचे लक्ष ठेवायचे. त्यांच्या नजरेत एक विचित्र काळजी होती की एखादी सावध पाळत. पती सुरुवातीला प्रेमळ वाटणारा आता तिच्या दिसण्यावरून टीका करू लागला. आमच्या घरात तूच वेगळी दिसतेस, गोरी. मला आणि बाबा दोघांनाही तू भारी वाटतेस. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण एका रात्री जेव्हा ती बाळंतपणानंतर विश्रांती घेत होती तेव्हा तिचे केस जबरदस्तीने कापले गेले. तू जास्त सुंदर दिसतेस, आम्हाला चालत नाही हे, असं पतीने सांगितलं. त्या रात्री ती बाळासह रडत बसली होती. एक दिवस जेव्हा तिने बाळाला झोपवलं, सासऱ्याने तिच्या बेडरूमचा दरवाजा बंद केला. त्यांच्या हातात मोबाईल होता. त्यात नको त्या व्हिडिओ चालू होत्या. हे बघ, तुला हेच शिकावं लागेल. तू फक्त माझ्या पोरासाठी नाही तर माझ्यासाठी आहेस. हे ऐकून ती हादरली. धडपडत बाहेर आली. पती घरी आला तेव्हा तिने सांगितलं. त्यानं केवळ एवढंच उत्तर दिलं, मी फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलंय. बाळाची तब्येत हल्ली बरी नव्हती, तरी सासू सासऱ्यांना काही फरक पडत नव्हता. त्यांनी बाळासाठी वैद्यकीय खर्च करायला नकार दिला. तिच्या नंदेचा स्वभावही बदललेला होता. ती तिला भिकारी आई म्हणायची. माहेरून अजून पैसे माग, नाहीतर भारतात पाठवतो. एका दिवसाची एक छोटीशी झलक अशी की एकदा बाळ रडत होतं. ती स्वतः देखील रडत होती. तिच्या मोबाईलमध्ये एक नोट टाईप होत होती. ही माझी चूक नाही, पण आता माझ्या मुलीलाही मी यातून सोडवते. 8 जुलै रोजी सकाळी शेजाऱ्यांना घराच्या खिडकीतून संशयास्पद शांतता जाणवली. दरवाजा बंद होता. कोणतीही हालचाल नाही. शारजाह पोलीस घटनास्थळी पोहोचले. दृश्य अंगावर काटा आणणारे होते. बेडवर शांतपणे झोपलेल्या मायलेकी, बाळाधी आणि आईनंतर एका कोपऱ्यात मोबाईलमधील फेसबुक लॉग इनमध्ये टाईप केलेली एक शेड्यूल नोट. त्यात एक तपशील होता. छळ, लैंगिक शोषण, अपमान, विवाहित अत्याचार. भारत सरकार आणि केरळ पोलिसांनी तपास सुरू केला. विपंचिकाची आई केरळमध्ये तडक पोलीस ठाण्यात गेली. तिच्या हातात मोबाईल होता. त्यात व्हॉट्सअपवरून पाठवलेले स्क्रीन रेकॉर्डिंग्स, सासऱ्यांचे आवाज, तिचा रडका चेहरा, केस कापलेले फोटो आणि तिच्या व्हिडिओ कॉलमधील ओरड, सगळं काही पोलिसांसमोर सादर केलं. ज्यावेळी तिला घटस्फोटाची नोटीस मिळाली होती त्या अगोदर तिने ही सगळी कागदपत्र आईला पाठवली होती, जणू साक्ष ठेवण्यासाठी. पतीवर भारतीय दंडविधान कलम 85, 108 आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले. पण एक ट्विस्ट होता. तपासादरम्यान UAE पोलिसांनी CCTV फुटेज तपासले आणि त्यावेळी एक अनपेक्षित सत्य समोर आलं. 8 जुलैच्या पहाटे पती स्वतः घरी होता. सकाळी 6 वाजता तो घरातून निघाला होता. बाळ आणि पत्नी यावेळी दोघेही जिवंत होत्या. पोलिसांनी गॅस सिलेंडरमधील गॅसची मात्राही तपासली आणि एक खास फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला. बाळाचा मृत्यू औषधाच्या ओव्हरडोसमुळे झाला होता, तर तिचा मृत्यू गळफासाने. एक संदेशही सापडला. तिच्या नंदेने लिहिलेला, तुझी जागा दुसरी मुलगी घेईल. बाबा आणि भाऊ दोघांनाही आता काहीतरी नवीन हवं आहे. तू निवड कर, जगायचंय की संपायचं. ही आत्महत्या नव्हती. ही एक धीट, डोळसर आणि प्रणालीवर खणखणीत आरोप करणारी शिक्षा होती. विपंचिकाने स्वतःला संपवलं, पण मागे पुरावा ठेवला. प्रत्येक स्क्रीनशॉट, चिठ्ठी, मेसेजेस आणि शेवटची फेसबुक पोस्ट. तिची मृत्यूची जबाबदारी कोणाची आहे हे जगाला सांगण्यासाठी. शेवटी ती गेली, पण एक दार उघडून गेली. हजारो स्त्रिया तिच्या घटनेनंतर पुढे आल्या. शारजहामध्ये महिला सुरक्षा कायद्यावर पुनर्रचित विचार सुरू झाला. केरळमध्ये हुंडा प्रतिबंधक मोहीम पुन्हा एकदा उभी राहिली. आईच्या शब्दात सांगायचं झालं तर माझी लेक हरली नाही. तिने शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. ती गेली, पण जणू काळ्यांचं मुखवट फाडून गेली. या घटनेतून समजते की सौंदर्य हे स्त्रीसाठी वरदान असावं, अभिशाप नाही. विवाह म्हणजे बंधन नाही तर संरक्षण असावं. हुंडा, लैंगिक शोषण आणि कौटुंबिक छळ याविरुद्ध स्त्री एकटी लढते,
पण समाजाने कायदा तिच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. विपंचिका मनी आणि तिच्या कवळ्या बाळाच्या दुःखद मृत्यूमागचं वास्तव्य केवळ एका स्त्रीचं व्यक्तिगत दुःख नसून हे आपल्या समाजातील खोलवर रुतलेल्या लिंगभेद, हुंडा, कौटुंबिक अत्याचार आणि लैंगिक शोषण या विषारी प्रवृत्तीवरचा आरसा आहे. या घटनेतून गंभीर सामाजिक बोध मिळतो. हुंडा हा विवाहाचा भाग नसून स्त्रीच्या अस्तित्वावरचा वार असतो. हुंडा आजही अनेक विवाहांना छळ, हिंसा आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर नेतो. विपंचिकाच्या प्रकरणातही हे दिसतं. तिच्या सासऱ्यांनी केवळ पुरेसा हुंडा न मिळाल्यामुळे तिला वेदनादायक टप्प्यावर ढकललं. या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की शिक्षणाने आधुनिकता असूनही हुंड्याची मानसिकता अनेक घरात खोलवर मुडलेली आहे. तिच्या गोऱ्या वर्णावरून तिच्या सावळ्या पतीने आणि सासरच्यांनी जळण, असुरक्षिततेची भावना, अपमान आणि हिंसाच केली. सौंदर्य हा स्त्रीचा आत्मविश्वास असावा, पण इथे ते तिच्या छळाचं कारण बनलं. यावरून आपल्या समाजात दिसण्यातून होणाऱ्या स्पर्धा आणि पुरुषसत्ताक अहंकार किती खोलवर रुजला आहे हे लक्षात येतं. जी स्त्री स्वतः छळाची साक्षीदार आहे तीच दुसऱ्या स्त्रीचा छळ करते. ही दुःखद विसंगती आहे. नंदेने भिकारी आई, तुझी जागा दुसरी घेईल असे संदेश पाठवले. स्त्रीचं दुःख ओळखूनही अनेक स्त्रिया सासरचं नियमित यंत्र बनतात. ही घटना प्रश्न विचारते की स्त्री स्त्रीच्या विरोधात का जाते. घर जे सुरक्षित असावं तो शिकारीचा अड्डा ठरतो तेव्हा मुलींचं मरण ठरलेलं असतं. हा छळ केवळ शारीरिक नव्हता तर मानसिक, भावनिक आणि सामाजिक होता. यावरून समजतं की स्त्रीसाठी घरच्या चार भिंती बहुधा तुरुंग बनतात. विपंचिका शिकलेली, सुशिक्षित होती, पण तिच्या मनाची एकांकिका अवस्था तिला तोडू शकली नाही. समाजाने मुलींना केवळ शिक्षण देऊन थांबू नये, त्यांना कायदेशीर हक्क, स्वसंरक्षण, भावनिक थेट संवाद आणि सशक्त पाठिंबा हाही द्यायला हवा. ही घटना आपल्याला जबाबदार बनवते. कोणतेही संकेत मिळालं तर दुर्लक्ष करू नका. संवाद साधा, पाठिंबा द्या. विपंचिका गेली, पण प्रत्येक पुरावा मागे ठेवून गेली. म्हणजे तिचा मृत्यूही न्यायासाठीचा लढा होता. तिने सुसाईड नोट, मेसेज, फोटो आणि व्हिडिओ सगळं पुरावा म्हणून मागे ठेवलं. यामुळेच गुन्हेगारांवर कारवाई शक्य झाली. अशा घटना अनबोल्ड पीडितांनाही आपला आवाज उचलायला शिकवतात. तिच्या मृत्यूमुळे भारतात कलम 85, 108 आणि हुंडा प्रतिबंधक कायदा वापरून आरोप झाले. जर प्रत्येक स्त्रीने विवेकीरित्या पुरावे संकलित केले तर कोणताही अन्याय लपवता येत नाही. विपंचिका ही केवळ एक मुलगी नव्हती. ती आज दडपल्या गेलेल्या, सौंदर्याने छळलेल्या, एकट्या पडलेल्या, मानसिकदृष्ट्या तुटलेल्या आणि न्यायासाठी हंबरडा फोडणाऱ्या प्रत्येक मुलीचं रूप आहे. ती गेली, पण एक युद्ध सुरू करून गेली. माझा आवाज दबवला, पण मी माझा मृत्यू आवाज बनवला. आपण काय करू शकतो? हुंड्याचा विरोध करा, कोणत्याही रूपात. जवळच्या महिलांना ऐका, त्यांचं बोलणं गृहीत धरू नका. लैंगिक शोषणासारख्या गोष्टींमध्ये मूक राहू नका. तुमच्या मुलींना भावनिकरित्या सक्षम करा, केवळ अभ्यासात नाही तर आयुष्याच्या लढाईतही. तुम्ही पुरुष असाल तर चांगल्या पुरुषांचा आवाज बुलंद करा. ही हृदयद्रावक घटना असूनही ही केवळ हळहळ नाही, ही क्रांतीची ठिणगी आहे. विपंचिका मणी एक शांत आवाज, जो मृत्यूनंतरही गगनभेदी ठरला. दरम्यान यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.